नमस्कार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पूर्वी आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात वाढणूक होती. या ठिकाणी फक्त 2च हॉस्पिटल्स होते. एक रुक्मिणीबाई हॉस्पिटल आणि एक शास्त्रीनगर हॉस्पिटल. आता नव्याने 2 मॅटर्निटी सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आरोग्य सुविधामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून अर्बन PSC सुरू करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी 75 अर्बन हेल्थ सेंटर्स जेणेकरून आरोग्यवर्धिनी केंद्र आपण सुरू करत आहोत. त्यापैकी 8 ठिकाणचे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झालेले आहेत. या दोन्ही मूळच्या हॉस्पिटलमध्ये आपण अपग्रेडेशन करत आहोत. या ठिकाणी डायग्नोस्टिक सेंटर्स आपण PPP मॉडेलवर सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आता नव्यानं ICU, NICU आणि PICU हेही आपण सुरू करत आहोत. त्याबाबतचं सिव्हिल वर्क पूर्ण झालेलं आहे. आता मॅनपॉवरच्या संदर्भात आम्ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ICU, NICU आणि PICU ह्या सुविधाही या कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी डोंबिवलीला सुतिकागृह होतं आणि ते सुतिकागृह पूर्वीपासून बऱ्याच वर्षापासून बंद पडलेलं होतं, त्या ठिकाणी सुतिकागृह आणि एक सुसज्ज असं कॅन्सर हॉस्पिटल हे नव्यानं सुरू करत आहोत. त्या दृष्टिकोनातून PPP मॉडेलवर निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. लवकरच ही निविदा अंतिम होईल आणि या ठिकाणी सुसज्ज असं 100 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आणि 40 बेडचं 50 बेडचं सुतिकागृह हेही सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेमध्ये एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आम्ही लवकरच निविदा प्रक्रिया राबवत आहोत आणि तिसगाव या ठिकाणी जे आमचं रिझर्वेशन आहे हॉस्पिटलसाठी, त्या ठिकाणी TDR देऊन त्या माध्यमातून विकासक पुढे आलेले आहेत. त्यांच्यामार्फत आम्ही एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधत आहोत आणि मग हे आउटसोर्स करून या ठिकाणी नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून विविध रस्त्यावरील जे पथदिवे आहेत, या दिव्यांचं जे अगोदरचे जुने दिवे होते ते जुने दिवे बदलून आता पर्यावरणपूरक आणि कमी विद्युत लागेल अशा प्रकारचे LED पथदिवे लावण्यात येत आहेत. साधारणपणे 38,000 पथदिव्यांपैकी 35,000 दिवे हे लावून झालेले आहेत. त्याचबरोबर शहराच्या सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून जे विद्युत पोल आहेत त्या पोलला तिरंगी लाईट्स करून त्याचंही सुशोभीकरण करण्यात येत आहे. दुर्गाडी ते भवानी चौक बिर्ला कॉलेजपर्यंत 4 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे तिरंगे लाईट्स पथपोलवर लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सूचक नाका ते पुणा लिंक रोड हाही 4 किलोमीटरचा रस्ता अशा प्रकारे सुशोभीकरण त्याचंही करण्यात आलेलं आहे. शहरामधील कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलेलं आहे. नव्यानं स्वच्छ भारत मिशनमधून मोठ्या प्रमाणात वाहनं उपलब्ध होत आहेत. ही सर्व वाहनं CNG वर चालणारी असणार आहेत, जेणेकरून पर्यावरण रक्षण व्हावं आणि प्रदूषण टाळावं. त्या दृष्टिकोनातून नव्याने घेण्यात येणारी सर्व वाहनं ही CNG वर चालणारी घेण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर शहरामधील धुळीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, धूळ शमन होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 2 वाहनं खरेदी करण्यात आलेले आहेत आणि हे धूळ शमन वाहनं आता कार्यान्वित करण्यात आलेले आहेत, जेणेकरून धुळीवर नियंत्रण ठेवून कल्याण डोंबिवलीतील नागरिकांची जी तक्रार होती की धुळीमुळे श्वसनाचे विकार होत आहेत त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमधील जे चौक आहेत या चौकांचं विविध सेवाभावी संस्था, बँका, त्याचबरोबर विकासक यांची मदत घेऊन सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्या ठिकाणी फसाड लाईटिंग, त्याचबरोबर कर्व स्टोन लाईटिंग याच्या माध्यमातून या चौकांचं सुशोभीकरण करण्यात येत आहे. अशा प्रकारे 26 चौक आत्तापर्यंत आम्ही सुशोभित केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून कल्याण आणि डोंबिवली शहरामधील सौंदर्यीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये एकूण 35 लहान मोठे तलाव आहेत.
त्यापैकी प्रबोधनकार ठाकरे सेनाळे तलाव याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याला नागरिकांकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। आणि संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस हे म्युझिकल फाउंटन सुरू करण्यात येतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत आहेत। त्याचबरोबर टिटवाळा तलावाचंही सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। आणि आता नव्यानं अमृत 2च्या योजनेमधून 3 तलाव आम्ही घेतलेले आहेत। त्यामध्ये निळजे तलाव, उंबरी तलाव आणि गौरीपाडा तलाव असे 3 तलावांचं सुशोभीकरण करण्यात येत आहे। त्यापैकी निळजे तलाव आणि उंबरी तलाव हे दोन्ही तलावांचे प्रस्ताव आम्ही शासनाला सादर केले होते, ते मंजूर झालेले आहेत। गौरीपाडा तलावाचा जो प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे तो आता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। त्याचबरोबर पर्यावरण विभागामार्फत आम्ही नांदिवली तलाव, विठ्ठलवाडी तलाव आणि आधारवाडी तलाव यांचेही प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेले आहेत। त्याबाबतही लवकरच शासन स्तरावरून मंजुरी अपेक्षित आहे। सापर्डे तलावाचं सुशोभीकरण आम्ही सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून CSR फंडातून करत आहोत। इतरही तलावांचं सुशोभीकरण लवकरच वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही हाती घेत आहोत। शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर पाडण्याच्या दृष्टिकोनातून विविध भिंती रंगवण्याचं काम करण्यात येत आहे। जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या भिंती रंगवण्यात येत आहेत। त्यापैकी काही भिंती रंगवलेल्या आहेत आणि ज्याला नागरिकांच्याकडून खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावर प्रतिक्रिया मिळत आहेत। त्याचबरोबर नव्यानं आम्ही काही भिंती रंगवायला घेतलेल्या आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर आयुक्तांचा जो बंगला आहे त्या बंगल्यावर सर्व विविध प्रकारचे जे फोर्ट्स आहेत, किल्ले आहेत, या किल्ल्यांचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे। 90 फूट रोडची जी एक मोठी भिंत आहे त्याच्यावर विविध खेळाडू, प्रसिद्ध व्यक्ती यांची छायाचित्र रंगवण्यात आलेली आहेत आणि वेगवेगळ्या थीम घेऊन ह्या वेगवेगळ्या भिंती रंगवण्यात येत आहेत। शहरामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इमारतीवर सौर ऊर्जेची संयंत्र बसवण्यात येत आहेत। आत्तापर्यंत जवळजवळ 18 कोटी युनिट्स ऊर्जेची बचत होण्याच्या दृष्टिकोनातून या सौर ऊर्जेचं युनिट बसवण्यात आलेले आहेत आणि याला राष्ट्रीय पातळीवरही पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। त्याचबरोबर आमचा आता जी पाणी पुरवठ्यावर जो खर्च होतो तो प्रामुख्याने विद्युत व्यवस्थेवर होतो आणि विद्युत बिलावर खूप मोठ्या प्रमाणात साधारणपणे 12 कोटी रुपये आम्ही खर्च करत असतो। आम्ही यामध्ये प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमध्ये एक MOU करत आहोत, ज्याच्या माध्यमातून सौर ऊर्जावर हे संयंत्र चालतील आणि पाणी पुरवठा योजना जी आहे या योजनेचं पंपिंग असेल किंवा त्याचं प्युरिफिकेशन असेल, हे सर्व सौर ऊर्जेच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे। या माध्यमातून आमचे साधारणपणे 12 कोटी ची बचत होणार आहे। कल्याण डोंबिवली शहरामधील जे विविध रस्ते आहेत त्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येत आहे। हे करत असताना महानगरपालिकेच्या फंडामधून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। जसं आंबिवली तलावाचं जैवविविधीकरण करण्यात आलेलं आहे, तसंच उंबर्डे या ठिकाणी एक वन उद्यान करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सर्व रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येत आहे। यामध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की नव्याने वृक्ष लागवड करण्यासाठी आम्ही जागा शोधत आहोत। यामध्ये आता नेतिवली टेकडीवरही वृक्षारोपण करण्याबाबत विविध फंडातून म्हणजे CSRच्या माध्यमातून आमच्याकडे प्रस्ताव प्राप्त होत आहेत। त्या टेकडीवरही नव्यानं वृक्षारोपण करून नेतिवली टेकडी कशा प्रकारे हिरवीगार होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत। कल्याण डोंबिवली शहरं जी आहेत ही आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी परवडणारी घरं लोकांना उपलब्ध होऊ शकतील अशी परिस्थिती आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई महानगर, ठाणे असेल किंवा नवी मुंबई असेल, या ठिकाणी घरांच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि जागेची कमतरता विचारात घेता आता या ठिकाणी परवडणारी घरं निर्माण करणं हे कठीण झालेलं आहे। याला पर्याय म्हणून कल्याण डोंबिवली शहरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी परवडणारी घरं निर्माण होत आहेत। मुंबईशी आणि ठाण्याशी सानिध्य आणि चांगल्या प्रकारची कम्युनिकेशन किंवा दळणवळण व्यवस्था असल्यामुळं लोक आता कल्याण डोंबिवलीकडे राहण्याचं एक
चांगलं शहर आणि परवडणारी घरं उपलब्ध होत आहेत म्हणून एक ऑप्शन म्हणून पाहत आहेत. कल्याण डोंबिवली शहरामधील विविध विकास कामं आता खऱ्या अर्थानं त्याला चालना मिळालेली आहे आणि वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं होत आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कल्याण स्टेशन प्रिसिंक्टचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. एकदा हे कल्याण प्रिसिंक्टचं काम पूर्ण झालं की कल्याण पश्चिमेकडे आणि पर्टिक्युलरली कल्याण पश्चिममध्ये जी काही वाहतुकीची कोंडी होते आणि कल्याण स्टेशनचा परिसर जो खूप गर्दीने गजबजलेला असतो त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करणं शक्य होणार आहे. त्याचबरोबर सिटी पार्कचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि एक चांगला सिटी पार्क हे लोकांना आता लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कल्याणमध्ये जी उल्हास नदी आहे या उल्हास नदीचं जे रिव्हरफ्रंट आहे या रिव्हरफ्रंटचं डेव्हलपमेंट हाती घेण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी नेव्हीच्या माध्यमातून आपण एक लढाऊ जे जहाज होतं ते त्या ठिकाणी आणलेलं आहे. त्या ठिकाणी त्या चौथाऱ्यावर आपण उभा केलेला आहे. त्याचं सुशोभीकरण आता सुरू आहे. लवकरच त्याचे लॉन वगैरे व्यवस्थित डेव्हलप झालं की त्याचंही लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक नेव्हल गॅलरीचं काम आपण सुरू केलेलं आहे. या नेव्हल गॅलरीमध्ये नेव्ही वापरत असलेली विविध जे बोटी आहेत किंवा लढाऊ जहाजं आहेत त्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची जी उभारणी केली ती उभारणी या ठिकाणी दुर्गाडी जी आहे त्या दुर्गाडी या ठिकाणी ती उभारणी करण्यात आलेली होती. या इतिहासाचं आपण उजळणी करण्याच्या दृष्टिकोनातून या दुर्गाडीच्या त्या ठिकाणी आपण हे नौदलाकडून आपल्याला जे लढाऊ जहाज मिळालेलं आहे ते आपण ठेवलेलं आहे. त्याचबरोबर नेव्हल गॅलरी ही आपण त्या दृष्टिकोनातून विकसित करत आहोत. कल्याण डोंबिवली शहरामध्ये प्रवेश करत असताना आपण कोण गावामधून जेव्हा येतो त्यामध्ये आपल्याला त्या ब्रिज पास करताना डाव्या साईडला खूप मोठा हा कचऱ्याचा ढीग दिसतो. हा कचऱ्याचा ढिगाचं बायोरेमिडिएशन सायंटिफिक बायोरेमिडिएशन करण्याच्या दृष्टिकोनातून निविदा प्रक्रिया करण्यात आलेली आहे. आता त्याची एजन्सी निश्चित होत आहे आणि पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये याचं पूर्णपणे सायंटिफिक बायोरेमिडिएशन करून तो कचऱ्याचा ढीग हटवण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी एक सुंदर असं उद्यान आपण निर्माण करत आहोत जेणेकरून कल्याण डोंबिवलीच्या सुशोभीकरणामध्ये सौंदर्यीकरणामध्ये एक मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. यासाठी स्वच्छ भारत मिशन 2 मधून निधी उपलब्ध झालेला आहे. यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांचा निधीचा समावेश असणार आहे. धन्यवाद.